असे मी किती प्रोजेक्ट केलेत की खूप उत्तम प्रोजेक्ट आहेत, ते आलेच नाहीत लोकांसमोर. तुम्ही किती ग्रेट करा, तुमची वेळ नसेल ना, तुम्हाला कोण घंटा विचारणार नाही. मला शब्द न पाळणारी माणसं आयुष्यात कधीच आवडत नाहीत. मग तू किती ग्रेट ऍक्टर असतो कोण, मी घंटा त्यांना विचारत नाही, फाटरच मारतो डायरेक्ट. जगात दोनच जाते माहिती आहे ना, एक हरामखोर माणूस, एक चांगला माणूस. बिग बॉस शूट नक्कीच कुठेतरी मोठी असणार आयुष्यात, माणसांपेक्षाही मोठी असणार, माणुसकीपेक्षाही मोठी असणार असं मला वाटायला लागलं. पैसे कमवून फक्त पैसे बघू शकतो, तू खाऊ शकत नाही. खायला डाळभात लागतो तुम्हाला. म्हणजे आज तुम्हाला 10 लोक अरे काय जबरदस्त कर, तीच 11वीची फालतू आहे रे असं म्हणतात. नकळता असे कोण मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल देते. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खूप काळातून एक इंटरव्ह्यू असा घडतो जो इंटरव्ह्यू खरंच विचार करायला लावतो. पण हा विचार नक्की किती हसत खेळत होणार आहे हे बघण्यासाठी हा अड्डा मिस करू नका. चला तर मग सुरू करूयात आपला मज्जाचा अड्डा. सगळ्यात आधी खूप स्वागत मज्जाच्या अड्ड्यावर. थँक्यू. आणि इथे आलात त्यासाठी खूप थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मला बोललो त्याबद्दल थँक्यू. अगदीच. पण आता सध्या काय सुरू आहे इथून सुरुवात करूया, कारण का आता बऱ्याच ठिकाणी मला अंशुमन दिसतोय, पण आता सध्या नक्की काय सुरू आहे? सध्या हॉट चालू आहे म्हणजे माझं नाटक येते. म्हणजे आता सध्या एक चालू असलेलं म्हणजे तुफान, म्हणजे वर्षानुवर्ष खूप गाजलेलं वस्त्रहरण नाटक. त्याच्यात एक 15-16 प्रयोग बाकी आहेत. 44 प्रयोगांचं ते एक टार्गेट आहे. आणि आता नवीन एक नाटक येऊ घातलंय, पाहिले न मी तुला. आणि जे कपल्स आहेत, नवीन लग्न झालेली सगळे जोडपी आहेत आणि किंवा हो घातलेले आहेत जोडप्यांचं, आणि जे कपल्स असतात त्यांच्याकडे एक तुफान नाटक आहे. म्हणजे आपण कॉमेडी नाही म्हणू शकत, पण त्यांच्या आयुष्यात ज्या गमती जमती घडतात, कुरबुरी असतात, त्याचीच एक मजा आहे. आणि असं म्युझिकल नाटक आहे. मला वाटतं पहिल्यांदा असं मी नाटक करतोय. मी आणि सुवेदा देसाई आहे आणि हेमंत पाटील, तो एक त्याचा एक छोटा रोल आहे. आणि आर्यन ग्रुप्स पुण्याचे आहेत जे पहिल्यांदा असं मीडियामध्ये एंटर होत आहेत. आणि सुनील हरिश्चंद्र त्याचं रायटिंग डिरेक्ट सगळं केलं आहे. आणि मजेशीर आहे. म्हणजे आत्तापर्यंत जसं अंशुमन विचार बघितलं तर थोडासा वेगळा तो एक फ्लेवर बघायला मिळेल. अगदीच. पण मला ना वस्त्रहरण बद्दल विचारावं असं वाटतं, कारण का ज्या कलाकारांनी हे नाटक गाजवलं खऱ्या अर्थाने ती फळीच वेगळी होती. त्यांचं काय म्हणतात, कम्पॅरिझनच नाही कोणाशीच. सो आत्ता तेच नाटक पुढे घेऊन येणं तो एक भाग, आणि रिप्लेसमेंट हा एक भाग. किती प्रेशर असतं की तसंच प्रेक्षकांसमोर प्रेझेंट करायचं किंवा त्यापेक्षा 1% जरा जास्त द्यायचं. नाही, मुळात कसं माहिती आहे की नाटकच इतकं मोठं आहे ना की आम्ही काही करत नाही होत त्याच्यामध्ये. आम्ही फक्त आहे ते फक्त पोहोचवतोय. कारण आम्ही त्यात कॉन्ट्रीब्युशन टाकणं ही आमची लायकी नाही, पहिली गोष्ट म्हणजे. कारण ते इतकं लिजेंडरी नाटक आहे, बाबूजींनी इतकं मोठं करून ठेवलंय की आम्हाला मुळात त्यात काम करायला मिळतं. हेच आमचं भाग्य. म्हणजे आपण एक ऍक्टरला असतं की आपण या कुठंच एक भाग असायला पाहिजे. मग मी खेळ ठोकायला जरी असतो ना तरी मला मजा वाटली असते. मी वस्त्रांचे खेळ ठोकले असं मला बोलता आलं असतं. इतकं लिजेंडरी आहे. आणि त्यात नशिबाने मला अर्जुनचं कॅरेक्टर करायला मिळतं. म्हणजे त्यात भले 4 वाक्य आहेत, पण मला वाटतं अर्जुन संपल्यानंतर अर्जुनच लक्षात राहतो नाटकात. तर ज्यांनी बघितलं त्यांना लक्षात येत. आणि खूप मजा येते. आणि प्रेशर नाही आहेत खरं सांगायचं. मला तर खूप मजा येते. कारण एकतर वस्त्रण नाटकाला हाऊसफुलची पूर्ण पाठी आहे. आणि हाऊसफुल नाटकात काम करायची मजा काय असते हे मला वाटतं आर्टिस्ट दुसरा समजू शकतो. कारण जेव्हा दिगंबर नाईक सुरू करतो आणि सांगतो की 5881 प्रयोग आणि जे आणि टाळ येतात ना, तर मी सांगू शकत ना माझ्या अंगावर काय असं रोमांच उभं राहतं ते. कारण ॲक्टर फील करू शकतो. त्यामुळे भारी वाटतं. एवढं प्रेशर नाही. प्रेशर काय, आम्ही आहे तेच करणार ना. अंशुमन सर, हे आत्ताची तुमची कामं झाली, इतका काळ तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहात. चित्रपट असेल, कॉमेडी शोज असेल, हे तुम्ही सगळं केलं आहात. पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की अंशुमन सरांचा पहिल्यापासूनचा प्रवास कसा राहिला. कारण प्रत्येक वेळेस आम्ही तुम्हाला बघतो की तुमच्या रील्स असू दे, तुमचं काम असू दे, एक सामान्य माणसांमधलाच अंशुमन आम्हाला वाटतो. तर हा संपूर्ण प्रवास सुरुवातीपासून तुमच्या घरातली परिस्थिती असेल आणि तिथून मग तुमच्या वाटचाल असेल. मुळात मी चाळीतलं आहे, त्यामुळे जे चाळीत राहिलेत त्यांना माहिती आहे चाळीची मजा काय असते ती. चाळ संस्कृती ज्याने अनुभवले ना तर त्याने वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे मी खूप फू जिंकल्यानंतर सुद्धा चाळीतच होतो. कारण मला असं डोक्यात नव्हतं आपण फ्लॅट घ्यायला पाहिजे, फ्लॅटमध्ये असं माझ्या डोक्यातच नव्हतं. कारण इतकं लहानपणाहून चाळीत होतं ना की मला चाळच मोठं वाटायची एकदम सगळी. आमची 12x13ची खोली होती, पण मला ती कधी छोटी वाटलीच नाही पहिली गोष्ट म्हणजे. कारण डोक्यात कन्सेप्टच नाही. एकतर टॉयलेट बाहेर, त्यामुळे कॅटवॉक करत आपण घेऊन जातो ना सगळं.
म्हणजे हाईट गोष्ट सांगतो, हाईट तुम्हाला आपलं हसायला येतं. आमच्या ताईत पूजा असेल, लग्न असेल ना, लिटल अंशुमन विचार इथे राहतात, बघायला यायचे लोक. तर एकदम मी शूटिंग संपून आलो रात्री आणि ऑब्व्हियसली मी टॉयलेटला गेलो आणि ना अशी गल्ली होती, गल्लीच्या बॅक साईड टॉयलेट आमचे. तर मी जसं आलो ना तर ही गर्दी होती. तर मला 5 मिनिटं कळलं ना आणि फुल लोक बघतायत, फोटो काढताय माझं. तर मग नंतर मला लक्षात अरे यार काय ते गडबड झाली आपली. म्हटलं हा सर काय काम करता, आणि मी असंच बोलतोय डायरेक्ट. म्हटलं हो आता सर फोटो काढा. म्हटलं काय ऑलरेडी काढलेच म्हटलं अर्धे तुम्ही आता. तर तेव्हा मला जाणार नाही यार काय ते गडबड, आपण विचार करायला पाहिजे. आणि मग पल्लवीशी लग्न ठरलं ना तेव्हा ती बोलली आपण मी नाही राहू शकत, आपण भाड्यानं राहायला हरकत नाही. पण मग फ्लॅटचा विचार केला. तर तिचा दोष नाही कारण ती कधी राहिलीच नव्हती. पण सांगायचा मुद्दा असा की माझ्या डोक्यात हे नव्हतंच. तर असे किस्से घडायचे आणि मग मला काय वाटायचं नाही. पण ते पडद्यावरचं पिक्चर, ही चाळीची मजा जी होती ना, म्हणजे चाळीत म्हणजे सार्वजनिक पूजा असायची, मला पिक्चरची एवढी क्रेज होती ना की पडद्यावर पिक्चर लागायचा. आणि आमच्या इथे ना रस्त्याच्या बाजूला छोटी गटार अशी माहिती ना, तर आपण असे बघत असतो आणि मग जागा पण तसं सरकत सरकत पिक्चर बघत सरकत असतो आपण. आणि तर बघता मी गटारातच पडलो होतो. पण मी इतका विचित्र ना, पूर्ण पिक्चर मी असंच बघितला आणि नंतर घरी गेलो. मी असे मारलंय मला घरी ना जोर. पण सांगायचं मुद्दा क्रेज, काही करू शकतो आपण. अशा खूप गोष्टी घडल्या. पण हे सगळं अन्वीमध्ये आता दिसतंय आम्हाला, म्हणजे हे सगळं अंशुमनचं अन्वीमध्ये आलंय. पल्लवीचं पण जास्त आहे, पण पल्लवी जास्त किडे करतो मला माहिती नाही ऍक्च्युली. ती स्वच्छ खूप छान दिसते, पण मीच जास्त उघडा पडतो असं आहे ते. तसं नाही, पण खूप हुशार आहे ती. आणि तीच असं नाही, आताची सगळीच मुलं हुशार आहेत. पण आता ठीक आहे, काही ब्लेस्ड असतात, तसं माझी मुलगी ब्लेस्ड असावी असं म्हणू शकतो. कारण इतकं लहान वयात एवढी फेम मी आयुष्यात पण मला स्वतःला सुद्धा कोल्हापूरवरून खूप उशिरा फोन यायला लागले. तिला अमेरिकेतून फोन यायचे. तिचं जेव्हा रील हिट झालं ना, ते पण आम्ही असंच भंकस म्हणून टाकलं होतं आणि ते हिट झालं. मला अमेरिकेवरून फोन आला. तर आधी वाटलं कोणतरी भंकस करताय अमेरिकेवरून. आणि म्हणलं की अन्वीचे बाबा का. म्हटलं हा काय आलं, मी अमेरिकेवरून बोलतोय. कुठून? अमेरिकेवरून. हा बोला, अन्वीला बघायचंय. रे फोन ठेव, चल काय ते फालतूगिरी. असं कोण फोन करेल ना, मला कोल्हापूर सुद्धा फोन नाही आला कधी आयुष्यात. पण नंतर परत असं काय करता, मग त्यांचं रील बघतो तेव्हा मला कळलं की पल्लवीने रील टाकला होता, मग तो हिट झाला होता. मला आता काहीच गंध नव्हता आयुष्यात. मग मला असं वाटतं की आपण काम करतो, मेहनत करतो, पण तुम्हाला लक पाहिजे, ब्लेस्ड पाहिजे. तर ब्लेस्ड आहेत सगळी मुलं असं मला वाटतं. अंशुमन सर, तुम्ही आता हा चाळीतला किस्सा एकदम मजेशीरपणे सांगितलात, पण त्या काळचे तुमचे दिवस आणि चाळीतला एक मुलगा इंडस्ट्रीत येऊन ठामपणे उभं राहणं, तो प्रवास कसा? खूप कठीण आहे. आणि काय होतं की आपण इच्छा असते आणि आपलं प्रत्येकालाच वाटतं आपण ऍक्टर व्हायला पाहिजे. कारण चाळीमध्ये ना दर 3 खोल्यामागे एक ऍक्टर असतो. तसं आम्ही कोकणातला आहे, त्यामुळे तो ऍक्टर आहेच. कोकणात हे जन्मातच ऍक्टर होऊन येतात. आपल्या घरात पण ऍक्टर असतात, आई बाबांशी बोलताना कसं आपण करतो. तर माझी खूप इच्छा होती. पण आधी मला 12वी पर्यंत ना हॉटेल मॅनेजमेंटला जायचं होतं. कारण मी उत्तम जेवण बनवतो, कधी घरी आलं तर या, म्हणजे व्यवस्थित घालतो मी, काही टेन्शन नाही. तर पण मला ॲडमिशन घेता आलं नाही, कारण फीज त्यावेळी कॅटरिंग कॉलेजला भरपूर होती, मला नाही परवडलं. मग मी ग्रॅज्युएशन करायला घेतलं. मग एकांकिका स्पर्धा, मग एक पात्री, असं बरंच करत आपल्याला चान्स कसा मिळणार ना. पण एक तर आपलं कोण गॉडफादर नाही, तर बरेचसे थुकपट्टी लावणार पण असतात ना लोक. तर एकाने मला सांगितलं हा मोठं काम करतो, तो चान्स देईल. तर मी त्याला भेटायला गेलो होतो. तो बोलला की चान्स मिळेल ना तुला, हरकत नाही. आता सध्या मी शाहरुख बरोबर करतो. असं भरपूर त्यांनी फिरले होते काय आपलं खरं वाटतं ना, आपल्याला काय माहिती आहे. तर म्हटलं आपण मग काय करायला लागेल, नाही पैसे भरायला लागतील. म्हटलं बरं, नाही पैसे नाही माहिती माझ्याकडे, असंच कोण चान्स देत नाही रे. म्हटलं मरू दे. मग मी एकांकिका स्पर्धा, ह्याला भेट त्याला भेट, देना काहीतरी देना. मग मी वाटेल ती काम केलं, अक्षरशः वाटेल ती. आणि जेव्हा पहिल्यांदा मी काम केलं होतं ना, मी दगडाचं काम केलं होतं पहिल्या एकांकिकेमध्ये. नाट्यद्र पण तेव्हा एकांकिका होता. तर दगडात सुद्धा ना भीक मागून मला दगडाचा रोल मिळाला. पण मला असं वाटतं की मी असं थोडं चिकटे आहे, म्हणजे एखादं काम मिळालं ना तर मी जीव तोडून करत होते. म्हणजे आर या पार, एक तर जेवायचं किंवा मारायचं दोघांपैकी एक. तर त्या दगडाच्या रोलसाठी मला उत्तेजनाचं प्राईज मिळालं होतं नाट्यदर्पणचं मला. कारण मला असं वाटतं की खूप जबाबदारी असते तुमच्यावर एखादी गोष्ट करता तेव्हा. आणि मग ते मग इकडचा ग्रुप तिकडचा ग्रुप, मग भरपूर महाराष्ट्राला जेवढ्या स्पर्धा आहेत त्या सगळ्या स्पर्धा केल्या. मग पहिल्यांदा मला चान्स मिळाला टूर नाटकात. केदार शिंदेने पहिलं व्यावसायिक केलं, दुसरं व्यावसायिक केलं. म्हणजे मकरंद अनासपुरेचं पण दुसरं, सतीश राजवाड्याचं पहिलं, हे श्रेयसचं पहिलं माझं, आणि आणि संतोष पवारचं.
तर त्यावेळेला सिंधीचं कॅरेक्टर केलं होतं मी, पण त्या सिंधीसाठी ऑलरेडी एक मुलगा डन होता. तर आता म्हटलं आपल्याला काही चान्स मिळणार नाही ना. तर पराग कुलकर्णी त्यात पंजाबी कॅरेक्टर करत होते. म्हटलं पराग सांग ना जरा, तू येत राहा रे रिअल सर, बघू आपण कोणता कोणतरी प्रॉब्लेम होईल. आणि नेमका प्रॉब्लेम झाला एकाचा, आणि मग तुम्हाला रोल मिळाला. मग ते प्रयोग केले. मग आपण करतो ना स्ट्रगल, आणि स्ट्रगलमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी भिका मागत असतो, अजूनही मागतो, फक्त स्टाईल वेगळी असते. स्टाईल वेगळी असते. आपण बघतो एका स्तर आपण वेगळा स्टँडर्ड भिका मागतो आपण मग. पण हे स्ट्रगल केल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाहीये. पण मला असं वाटतं एक मिळाल्यानंतर मग ते काम चांगलं आहे की परत चांगल्या कामासाठी परत स्ट्रगल करायला लागतं. म्हणजे स्ट्रगल संपतच नाही आपल्या आयुष्यातलं. पण मला असं वाटतं मी सुखी आहे, मी जे काम करतो त्यानं मी आनंदी आहे. पण फक्त याला जोडून मग चाळीतून फ्लॅटमध्ये येण्याचा स्ट्रगल काय? स्ट्रगल फ्लॅटमधलं आहे तुम्हाला सांगतो. माझ्या चाळीत आपण राहतो, आपले दरवाजे उघडे असतात, तुम्हाला माहिती आहे ना. फ्लॅटमध्ये आपल्याला माहिती आहे दरवाजे बंद असतात ते. आणि मी पहिले 6 महिने फ्रस्ट्रेट झालो होतो, कारण ना कोणी उघडायचंच नाही दरवाजा, सगळे दरवाजे बंद, आणि आपल्याला सवयच नाही ना. आणि एकदा शूटिंगहून काय झालं तुम्हाला सांगतो की घडलं, बरं एपिसोड पण केले लोकांनी त्याच्यावर. शूटिंगवरून मी आलो आणि आमच्या घरी आई बाबा गावी गेले होते, आणि मी रात्री आलो होतो, फुबाईफ होतं शूटिंग करून. आणि आल्यानंतर आपण जनरली आता उशीर आलो, अंघोळ करायची, मी कपडे काढले मी, आणि अक्षरशः अंडर पॅन्टवर होतो. नशीब ती काढली नाही मी, अशपथ तर होतो. आणि नंतर कचरा विचरा काढून बाहेर टाकायला गेलो ना, दरवाजा बंद झाला, हवेने दरवाजा बंद झाला. आणि माझं असं झालं आईच्या गावात, माझी मला घामच फुटला थंडीमध्ये. आणि मी 6व्या माळावर राहत होतो. बरं कोणा दरवाजा, त्याला वाटणं हा पिऊन आलाय कोणतरी. बरं मी सुपारी पण खात नाही हो. आणि मला तर काय करायचं म्हटलं. आणि माझं नशिबाने ग्राउंड फ्लोअरवर माझा मित्र राहतो सुनील खरे. तर मी ना लपत ना खाली गेलो ग्राउंड फ्लोअरवर, आणि त्या टॉवेल मागून मग दरवाजा फोडला माझा मी. म्हणजे फ्लॅटमध्ये असं झालेलं आहे ऍक्च्युली, सवय नाही ना. तर प्रवास काय म्हणजे असं होतो. पण मला फ्लॅटमध्ये जेल व्हायला वेळ लागला, म्हणजे इतका मी चाळकरी आहे खरं सांगायचं तर. मीच फोन केलेला एकदा की माझ्या घराची गोष्टसाठी आपण करूयात का घराचं. तेव्हा मला समोरून असं उत्तर आलेलं की या घराचं नको, जेव्हा मी हक्काचं घर घेईन ना तेव्हा मी तुला बोलवेन. जेव्हा हक्काच्या घराची चावी हातात आली की आता अंशुमन हे तुमचं घर, सगळ्यात आधी डोळ्यासमोर कोणाचा चेहरा आला? आई बाबा. सॉरी, ऍक्च्युली काय माहिती आहे की खूप चाईत आयुष्य काढलं त्यांना. मग माझी इच्छा होती की त्यांनी फ्लॅटमध्ये राहावं, पण झालं ना 1 वर्षात आई गेली माझी, त्यामुळे जरा डिस्टर्ब झालो मी. सॉरी त्यांचा चेहरा आला होता. पण आता ते घर सजवताना किंवा आता त्या घराच्या भिंती किंवा जे काही प्लॅनिंग असेल त्या घरासाठी आता अन्वी आणि बायको किती मदत करतात आई बाबांना? नाही ना, ऍक्च्युली आता तीच इंटेरियर असल्यामुळे आता नवीन आमचं घर प्रदेशन मिळेल. आता मी ठाण्यात शिफ्ट झालो, माझं घर अजून 1 वर्षात मिळेल. सो इंटेरियर तीच, आणि आपलं नाही चालत रे घरात. तुम्हाला बायकांना सांगायची गरज नाही ना. आपण किती माय सांगितले मी असं करतो, घरी गेल्यानंतर आपण शांतच बसायचं असतं, जेवायला पाहिजे असेल तर. नाही पण अगदी सगळं सिरियस झालं. मला एक प्रश्न खरंच खूप विचारावा असं वाटतं की अंशुमन विचारेचा वेडेपणा इथे, पल्लवी विचारेचा वेडेपणा त्याच्यावर, अन्वी तर त्याच्यावर आहे. घरात काय वातावरण असतं? कारण की आम्ही जे रील मध्ये बघतो खरंच तसं असतं घरी की त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं? तसंच असतं ऍक्च्युली. काय माहिती ना, आम्ही दोघं फ्रेंड आहोत तिचे. म्हणजे मी बाबांना घाबरायचो, आई बाबांना घाबरायचो. आपण म्हणजे जनरली घाबरतोच ना. पण मला कधीच वाटलं नाही की माझ्या मुलीने मला घाबरावं. वाटेल ते करावं तिने, वाटेल ते. कारण मी तिला म्हटलं तू वाटेल ते कर, मी तुझ्या बरोबर आहे, तू चुकलीस तरी बरोबर आहे तुझ्या म्हटलं. पण असं नाही वाटलं पाहिजे की आपला हा बाबा आपला मित्र आहे असं वाटलं पाहिजे. त्यामुळे आप दोघांचं असं बॉन्डिंग तसंच आहे. आणि त्यामुळे पल्लू पण असं, आणि मी तिला काहीच कधी बोलत नाही, त्यामुळे ती मला मारते, तुला कळलं ना. त्यामुळे माझी इज्जतच नाही खरं सांगायचं म्हणजे. पल्लूला फक्त घाबरते ती. म्हणून त्यातलं मला काय सांगायचं असेल ना, पल्लू सांगणार प्लीज, म्हणजे माझी चालतच नाही घरामध्ये. पण मला ते आवडतं, तिची बॉसगिरी करते ना माझ्यावर, ते मला आवडतं. आणि त्यामुळे ती जे काय किडे करते ते पल्लू. आणि पहिली गोष्ट ते सोशल मीडियामध्ये फेमस आहे ना मी, त्यात माझं काही कर्तृत्व नाही, पल्लूच आहे माझ्या बायकोचं. तीच शूटिंग करते, तीच एडिट करते, सगळं तीच करते. त्यामुळे मी जर तर दिसत असेल तुम्हाला तर तिच्यामुळे, माझं काही कर्तृत्व नाही त्याच्यामध्ये. सो ती आमच्या दोघांचा वेडेपण आलाय त्याच्यामध्ये. आणि धमाल असते घरामध्ये. आणि असंच असतो आम्ही 1 वाजेपर्यंत आम्ही कधीच झोपत नाही लवकर. आणि फालतूगिरी चाललेली असते, मारामारी चाललेल्या असतात, हेच धंदे चालले असतात. म्हणजे
ते धड काही नसतं घरामध्ये आमच्या. सर आता तुम्ही कुटुंबाबद्दल सांगितलं, आपण पुन्हा एकदा इंडस्ट्रीतल्या कामाकडे येऊया. तर तुम्ही खूप मोठ्या व्यक्तींसोबत पण काम केलं आणि हल्लीच्या पिढीसोबत पण काम केलं. तर या दोन्ही पिढ्यांसोबत काम करताना जुने कलाकार आणि आत्ताच्या कलाकारांमध्ये काय फरक जाणवतो? नाही असं नाही, आधी आताचं म्हणणार नाही. जुन्यांमध्ये काय शिस्त भरपूर होती, म्हणजे आता सगळ्यांमध्येच नाही पण ज्यांच्यामध्ये होती त्यांच्यामध्ये होती. तर ती गोष्ट मी खूप शिकलो, कारण मी स्वतः बासू चॅटर्जींचा चीफ एडी म्हणून काम केलं फिल्म्सला. त्यामुळे मला शिस्त हा आयुष्यातच मला म्हणजे असं अंगीकारलं आहे मी. नवीन यांचं मग काय माहिती आहे का, सगळे मस्त आहेत, एन्थू आहेत, नवीन काहीतरी करायचं असतं. पण याच्यामध्ये काय होतं की त्यांच्यात ना पेशन्स कमी आहेत, जे माझ्यात नाहीत. माझ्यात पण तसे नाही आहेत. पण पेशन्समध्ये कसं आहे, त्यांना पटकन फेम पाहिजे किंवा एखादी गोष्ट मिळाली तर त्याच्यात हुरळून जातात. तर हुरळून जाऊ नका, कारण हे शून्य आहे. आपण जे ज्या फील्डमध्ये आहोत ना ते मृगजळ आहे. म्हणजे आज तुम्हाला 10 लोक अरे काय जबरदस्त कर, तीच 11 दिवशी फालतू आहे रे असं म्हणतात लोक, कारण तेव्हा आपला दिवस नसतो. आणि मला असं वाटतं जेव्हा आपला दिवस नसतो तेव्हा आपण शांत बसायचं असतं, कधीच रिॲक्ट व्हायचं नाही. कारण आपलं कर्तृत्व वेळ ठरवते, आपण ठरवत नाही. तुमचं काम फक्त चांगलं करणं आहे, बाकी तुमच्या हातात काही नाही. तुम्ही मी असं करेन काही घडत नाही. असे मी किती प्रोजेक्ट केलेत की खूप उत्तम प्रोजेक्ट आहेत, ते आलेच नाहीत लोकांसमोर. सो आपल्या हातात काय नाही, आपल्याला फक्त चांगलं काम करणं आहे, बाकी काही नाही आहे. तुम्ही किती ग्रेट करा, तुमची वेळ नसेल ना तुम्हाला कोण घंटा विचारणार नाही. हा फंड आहे लाईफचा असं मला वाटतं. सो यंगस्टरनी तेवढं शिकायला पाहिजे असं मला वाटतं. बाकी मस्त आहेत सगळे. यालाच धरून सर एक प्रश्न विचारतो की तुम्ही एका मुलाखतीत बदलणाऱ्या इंडस्ट्रीबद्दल बोलताना हे विधान केलेलं की हल्लीच्या या इंडस्ट्रीमधली माणसं खूप बेशिस्त आहेत. हो, असं का, म्हणजे तुम्हाला काय अनुभव आलाय का असं? खूपच वेळा ना. म्हणजे आता कसं आहे, मी जेव्हा सांगतो की आपण 9ची शिफ्ट असते तर 9ला लोक यायला सुरू होतं. आता बेशिस्त पण आहे ना, 9ची शिफ्ट म्हणजे 9ला सुरू झालं पाहिजे शूटिंग. जे मी शिकलोय बॉस, मला बाकी माहिती नाही, म्हणजे मी आढळले असेल का त्याच्यामध्ये. प्रोड्युसरचा पैसा लागलाय बॉस, मग तो दुकानचा असू दे कोणा, पैसा असतो ना. सो आपल्याकडे ती शिस्तच नाही आहे. 9 वाजता येतात, मग काय नाश्ता काय असं पहिलं विचारतात. मग तू कशाला नाश्ता करायला आहेस की जे काम करायला आहेस, बेशिस्तपणा झाला ना. आणि तुम्ही जेव्हा वेळ घालवता ना तेव्हा सगळ्यांचा वेळ एनर्जी सगळं फुकट जातं आणि याचं अल्टिमेट रूपांतर काय होतं, प्रोडक्ट चांगलं निघत नाही. म्हणजे कसं होतं, बराच वेळ काय होतं की दिवसभर असे बसतात, आज काय नाही रे मस्त, संध्याकाळचं कुछ करते, मग दिवसभर काय करत असतो, मुद्दा आहे ना. ह्याने चांगलं काही निघत नाही. आणि मला असं अजिबात, मी ह्या मताचा माणूस आहे की शिस्तबद्ध काम करणं. काही लोक असतील की बॉस त्यांना रात्री सुचतं, मग रात्रीच काम करा, दिवसा कशाला काम करत आहे, बरोबर की नाही. सो माझं पिंड वेगळं आहे बॉस. मला असं वाटतं शिस्तबद्ध असलं पाहिजे, पंक्च्युअल असलं पाहिजे, कमिटमेंट. तुम्ही जर शब्द दिला तर शब्द पाळायला पाहिजे बॉस. मला शब्द न पाळणारी माणसं आयुष्यात कधीच आवडत नाहीत. मग तू किती ग्रेट ॲक्टर असतो कोणी, मी घंटा त्यांना विचारत नाही, फाट्यावर मारतो डायरेक्ट. तू माणूस म्हणून शून्य आहेस. मग तू किती पैसेवाला असू दे, मला त्याचा फरक पडत नाही. तू माणूस म्हणून किती चांगला, पहिला माझा हा क्रायटेरिया असतो, मग बाकी नंतर. मी कोणालाच विचारत नाही जर माणूस म्हणून शून्य असेल तर. तुम्ही कसं आहे माहिती आहे का, तुमच्याकडे पैसा असेल हो पण तुमच्याकडे माणसं नसेल, फायदा काय, मेल्यानंतर काय तुम्ही बांबू एकटंच घेऊन जाणार, 4 माणसं पाहिजे ना. मग ती जमवायला पण तुमची लायकी लागते. म्हटलं ती जमवा, माणसं जमवा पैसे जमवण्याच्या आधी, असं मला वाटतं. अंशुमन, माझा एक प्रश्न आहे की अंशुमन विचारे म्हटलं की डोळ्यासमोर राहतो तो विनोदी कलाकारच. म्हणजे आजही आम्ही तुम्हाला, आत्ताही तू इतकं हसतोयस, खेळवतोयस, आम्हाला मजा येते इंटरव्ह्यू करताना. तर मग मी म्हणेन की प्रेक्षक किंवा तुझ्यावर विनोदी कलाकार हा जो शिक्कामोर्तब झालाय त्याची तुला खंत वाटते? खंत नाही वाटत, पण थोडंसं वाईट तर वाटतंच ना. कारण ॲज अन ॲक्टर म्हणून आपण खूप एक गोष्टी एक्सप्लोर केलेल्या असतात. आता लोकांसमोर ते आलं नाही, त्याला आपण काय करू शकत नाही. म्हणजे सांगतो की इतकी मी वेगवेगळी नाटकं केली, पण वोंट बिलीव्ह की मी 5 मिनिटात एक स्लॉट आला होता सिरियलचा, उचापती नावाचा, माहिती आहे. त्यानंतर मी हिट झालो. म्हटलं 5 मिनिटाच्या सिरियलमध्ये मी हिट झालो. म्हणजे मला कमाल वाटली की एवढीशी गोष्ट हिट होतं. म्हणजे हिट होणं आपल्या हातातच नाही. मी आत्ता बोललो ना नशिबाचा भाग, हातातच नाही आहे. कारण मी इतके चांगले प्रोजेक्ट केले, लोकांसमोर पोचलेच नाहीत. मग त्यात मी पण कमी पडलो असेल किंवा प्रोजेक्ट कमी पडलं असेल, माहीत नाही. तर मला असं वाटतं की खंत नाही आहे, पण थोडं वाईट वाटतं. कारण मी खूप सिरियस पण छान करतो, इमोशनल पण छान करतो, पण ते पोचायला हवं. पण ते मी कुठेतरी कुठल्या अँगल तरी कमी पडत असेल, पण जेव्हा पोचेल तेव्हा म्हणते लोकांना नाही बॉस अंशुमन हा ॲक्टर आहे. सो होईल ना, कधीतरी होईल ना, त्याच्यातही मारणार नाही मी. अगदीच. पण ना अनेक कॉमेडी शोज मधून अंशुमन विचारेची वेगवेगळी कॉमेडी, वेगवेगळे काय म्हणतात कॅरेक्टर्स आम्हाला कळलेत. तेव्हाच कॉमेडी एक्सप्रेस आणि आत्ताची कॉमेडी
काय वाटतं, काय फरक आहे तेव्हाची कॉमेडी, तेव्हाचे कॉमेडी शोज आणि आत्ताचे कॉमेडी शोज? काही नाही, लिखाणामध्ये फक्त फरक आहे आणि आम्ही तेच करतो का, बाकी काही वेगळं करत नाही. आणि चांगल्या लिखाणाला तर परफॉर्म करायला मजा येते. फार कमी ॲक्टर असतात की जे एक लाईन असतं तर 10 लाईन बनवतात, पण ते ग्रेट असतात. मी तो नाही. मी शिस्तबद्ध काम करणारा माणूस, मला जे येईल ते मनापासून प्रामाणिकपणाने करणारा माणूस आहे. मी 10चे 2 आणखीन एक्स्ट्रा वाढेन, 15 होऊ शकत नाही, माझी लायकीच नाही तेवढी, पण मी शिस्तबद्ध काम करणारा माणूस. फक्त एवढंच की मला चांगलं लिखाणाला ना की पोचवायला पण आवडतं. जसं मी आता नाटकामध्ये म्हणशील की संगीत एकच प्यालामध्ये मी तळीव्यायाम केला होता, गडकऱ्यांची भाषा बोललो. म्हणजे मला असं वाटतं की गडकऱ्यांची भाषा ही बोलणं सोपी गोष्ट नाही आहे. तर आत्ताच्या कलाकारांनी अशा प्रकारची नाटकं करायला हवीत डिक्शन सुधारण्यासाठी. आता माझ्या फास्ट बोलणार लोक हे करतात, पण मी तिथे फास्ट बोलायचं नाही, कारण नाटक वेगळं आहे. म्हणजे दुर्वांच्या जोडीमध्ये मी सुभाष करायचो, वेगळा रोल आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्यात मी. मुद्दा एकच आहे की चांगलं लिखाण आलं तर फरक पडतोच, पण आत्ता ना काय आलं माहिती, आता ट ला ट फ ला फ आणि एकमेकांच्या बॉडी शेमिंगवर जास्त प्रकार आला आहे. तर त्याला कारणं पण बरेच असतील. SIP ज्या नावाची गोष्ट आहे की हे बोललं की ह्याच्या भावना दुखवतात, ते बोललं की ह्यांच्या भावना दुखवतात. तर ज्या भावना आहेत ना, भावना ते एकदाच काय दुखवून याचा गोळा करून टाकून द्या, म्हणजे कोणाचे दुखणार नाही. कारण जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा ह्यांच्या भावना दुखत नाहीत. वाईट कोणा आता कित्येक इन्सिडेंट्स वाईट गोष्टी घडल्या तेव्हा ह्यांच्या भावना दुखवतच नाहीत. आता ते शिंदे कोणते आता इन्सिडेंट्स घडला ना, तेव्हा ह्यांच्या भावना दुखवत नाहीत, तेव्हा समाज बदलत नाहीत. पण असं काही घडलं की ह्यांना भावना दुखवणार. मला वाटतं कुठे चाललोय आपण जातीपाती. जगात 2च जाती माहिती आहे ना, एक हरामखोर माणूस, एक चांगला माणूस. बाकी जगात जातच नष्ट करून टाकायला पाहिजे, कारण आपली लायकीच नाही राहण्याची, मला स्पष्ट वाटतं. कारण या गोष्टीमुळे आपण इतके मागे पडलोय. कारण तू एखादी चांगली गोष्ट आणायचं ठरवलं ना की सगळ्या बाजूने लोक येतात, हे काय हे काय हे काय. अरे पण गोष्ट तर बघा, मग एक्सप्रेस करा ना. हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, त्याला काय नाही करू शकत. अंशुमन ह्यालाच जोडून एक प्रश्न आहे की इतरांच्या भावना दुखावल्या जातात, हा वेगळा मुद्दा. पण आत्ताची कॉमेडी आपण जेव्हा बघतो, इतर शोजमध्ये बघतो किंवा स्किट्स असतात, तर बॉडी शेमिंगवर असेल एखादा विनोद किंवा एखाद्या कलाकारावर असेल, तर कधी कधी कलाकारांकडून असाही नाराजीचा सूर असतो की खूप वेळा स्वतःवर विनोद करणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि तो मग एखादा वेळ गेल्यानंतर मग ते अति वाटायला लागतं. तर ह्यावर तुमचं मत काय आहे? वाटणारच ना. आता बासुंदी तू रोज खाऊ शकत नाहीस ना. मला नेहमी म्हणायचं की प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असली पाहिजे. मी काय म्हटलं की मी जर विनोदी काम करतोय पण मी तेच केलं तर एका लेवल नाही रे तेच करतो हेच बोलणार तुम्ही, तर मला थांबायचं कुठे कळलं पाहिजे. सो जसं मी जेव्हा हास्ययात्रा सोडली होती ना, मी लॉकडाऊनच्या आधी सोडली, कारण मला असं वाटलं की मी काय करतच नाही आहे, मी तेच करतोय. जे कॉमेडी एक्सप्रेसमध्ये करत होतो, जे फू बाय फूमध्ये करत होतो, जे कॉमेडीचे बुलेट तेच आता करतोय, वेगळं काय घडत नाही. मग नंतर ॲज अन ॲक्टर म्हणून आपलं कुठेतरी ब्लॉक व्हायला होतं ना, मी थांबवलं. कारण मला नाही वाटत आहे की मी काय वेगळं करू शकतो आणि कदाचित मला वेगळ्या रोल पण ऑफर होत नव्हत्या आणि ते होणारच नाही ना एकसारखं केल्यानंतर. सो एक्सपायरी डेट स्वतः ठरवायची, काय होणार नाही. आणि मी सांगू बघा, लोक शिव्या घालतात ना, तर तुम्ही बंद पण करायला सांगा, हे बंद करा तुम्ही, आपोआप तो कार्यक्रम बंद होईल. तुम्ही कार्यक्रमाला दोष देऊ नका, कारण तो प्रोड्युसर असतो, त्याने पैसे घातलेले असतात, ऍक्टर काम करत असतात, तुम्हीच बंद करा ना, आपोआप कार्यक्रम बंद होईल. तुम्ही शिव्या पण घालता, कार्यक्रम बघता आणि सगळं चालूच असतं, मग असं नाही होणार ना दोन्ही साईडने डबल ढोलकी. अंशुमन सर, आम्ही असं ऐकले की आणि बऱ्याच कलाकारांकडून सुद्धा ऐकतो की टेलिव्हिजन हा जरी सक्सेसफुल मीडियम असला तरी बऱ्याचदा कलाकारांना खेळता येत नाही किंवा स्वतःला एक्सप्लोर करता येत नाही. तर तुमचा मालिका विश्वाबद्दल काय मत आहे तुमचं? आता डेली सोबत मी नाहीच काम केलं, जवळजवळ 1-2च फक्त कॅमेरा रोल केलेत. ते म्हणजे आता एक केलं होतं तू माता सांगातीमध्ये संत चोखोबा, फारच वेगळं कॅरेक्टर मिळालं. पण काय होतं माहिती आहे का की तो प्रांत फार वेगळा आहे, मग त्यात ना प्रोड्युसरचा दोष आहे ना ॲक्टर, ते सिस्टमच वेगळे आहे, त्यांना त्यावेळी मग तेवढं करायचं असतं. आणि मला ना अजीर्ण होतं, काय मला कळेच ना, म्हणजे मी केलं ना सीन संपला की परत दुसरा सीन यायचा, मला कळायचं नाही काय करू की नको. म्हणजे कसं तुम्ही तुमचं पोटेन्शियल असून करू नाही शकत ना, आपण काही कम्प्युटर नाही ना, साफ प्रिंट निघाली, ब्रिदिंग लागतं ना. आपण दुसरा घास खाताना सुद्धा मध्ये श्वास घेतो, इथे श्वास घ्यायला पण देत नाही तो. तर माझा एक्सपिरियन्स कसा माहिती की मला ते नाही जमत अजून, आणि कदाचित वेगळ्या रोलला तर मी करेन सुद्धा, पण मला माहिती नाही, मी आत्ता मी त्याच्यावर एक्सप्रेस नाही होऊ शकत की माझी त्यावेळी पैसे मला भरपूर गरज असतील, भरपूर मी सांगू शकत नाही आता काय. म्हणजे मला त्यावेळेची माझी पोझिशन काय असेल त्याच्यावर मी सगळं ठरवेल. आता डबल होल की बोलाल मला तुम्ही, मी सांगतोय म्हणून.
सर तुम्ही अशा खूप भूमिका साकारल्यात, त्यात तुम्ही नाटकात आणि चित्रपटात स्त्रीची पण भूमिका साकारली, तर तो तुमचा अनुभव कसा होता? कारण की ती प्रेक्षकांना खूपच आवडलेल्या त्या स्त्रीच्या भूमिका. नाटकात पण एक्सपिरियन्स चांगला आहे आणि फिल्म मध्ये पण चांगला आहे. नाटकात आम्ही असं ऐकलं की बऱ्याच जणांनी लाईन पण मारले. हो हो हो, नाटकात प्रत्यक्ष बघितलं, लाईन मारताना बघितलं. आणि शूटिंगला पण सांगतो, नाटकाच्या वेळेला मी ओ मेरा पिया नावाचं नाटक करायचो आणि त्यात मी सावित्रीचं कॅरेक्टर करायचो आणि बरा दिसायचो मी त्यावेळेला मी. कारण एक माणूस होता मस्त, एक म्हणजे माणूस गृहस्थ होते, म्हणजे साधारण एक 60चे असतील माया होते, पण दिसायला राजीबिंड होते, असे शाल बिल शिवाजी मंदिराच्या पहिल्याच रोमध्ये बसायचे. असे 2-3 प्रयोग ते सतत तिथे येऊन बसायचे, माडे असं बघत बसायचे, असे बघत बसायचे. आधी लक्ष जात नाही ना, पण नंतर म्हटलं असं आपल्यालाच बघतो रे, आणि नंतर मग अनिज व्हायला लागलं. तर तेव्हा मला कळलं की मुलीनं कसं होत असेल तर, कारण एका लेवल असं का बघतोय, ऍक्टिंग सोडून बाकीचं बघायला लागलाय तो. आणि नंतर मग हे म्हणजे मला जाणवलं नंतर. आणि मग 3-4 प्रयोगांतर त्याले मला असं बघतायत, छान दिसता तुम्ही असं करून, तर मला एकदम ना आतमध्ये कसतरीच व्हायला लागलं. यार हां थँक्यू. तुम्हाला असं वाटलं यार हा नाही आला तर बरं पुढच्या वेळात, कारण माझं कॉन्सन्ट्रेशनच जायचं अशा पण. तो एक किस्सा. आणि फिल्म केली होती हंगामा नावाची, मी मगाशी फोटो दाखवला ना, तर त्यात मी कॉर्पोरेट लुक केला होता आणि मी ओळखता नाही यायचं मला ॲक्च्युली. मी 3 तास मेकअप करायचो ना, आणि मी केळकर फॅक्टरी मुलुंडची आहे ना सेंटची, तिकडे मी शूट करत होतो आणि असं बसलो होतो मी केबिनमध्ये, कारण बाहेर हिट होतं ना, हे बसलो होतं. तुमचं मॅनेजर आले आणि मला असं बघेल, ओ सॉरी हाय, असं त्याला वाटतं मुलगीच आहे मी तोंड उघडेपर्यंत त्याला काहीच असं आहे ना. आणि ना माझ्या बघतोय आणि तो खूप लगड करत होता. म्हटलं सर मी ते काम करतोय, मी असं बोललो. त्याचा चेहरा माझा पडला. हां नाही बरोबर निघून गेला. कारण मला अजून हे काय म्हटलं, किती वेळात आता काय स्कॅन करणार आहेस तुम्हाला, म्हणजे असं आहेत लोक, म्हणजे हा थोडा अनुभव होता ऍक्च्युली. सो होतं ते, पण ते काय ठीक आहे, आपल्याला पण कॉम्प्लिमेंट आहे, त्या मेकअपला कॉम्प्लिमेंट आहे, ते कॉम्प्लिमेंट पण किती घ्यायची ते पण ठरवलं पाहिजे ना. ते गडबडते. अंशुमन, माझा प्रश्न असा आहे की तू बऱ्याचशा भूमिका आहेत ज्या तुझ्या आहेत, पण बऱ्याच अशा भूमिका आहेत ज्या तू रिप्लेसमेंटमध्ये केलेल्या आहेस. पण मग जेव्हा एखादी भूमिका तू रिप्लेसमेंटमध्ये करतोयस तेव्हा कोणती तुला अडचण आली आहे का, किंवा कोणत्या आव्हानांना तुला सामोरं जावं लागलंय का? ॲक्च्युली बोललो तुम्ही, ॲक्च्युली एक मी नाटक केलं होतं, फार गाजलेलं नाटक आहे ते अधांतर, आणि त्याच्यामध्ये लीड कास्टचं मी रिप्लेसमेंटसाठी मला विचारलं होतं. आणि असं झालं की मला वाटलं तर मलाच करायचं ना, कारण मला त्याने सांगितलं की त्यांना काढतो, त्यांचे काही प्रॉब्लेम झाले ते. आणि मी तयारी करून बोंबाम सगळ्यांना करून, आपल्याला माहिती ना एवढं सगळं आपण 10 ठिकाणी बोंबाम करतो, तसं आपल्याला सवय असते. आणि मला मी करतोय असं करून मी बोंबाम करून सगळं झालं आणि प्रयोगाला गेलो. आणि नेमका तिकडे ते कॅरेक्टर आलं, तर मला कळलं ना हा काय आला आहे. मी त्यांना म्हटलं हे आलेत ते, अरे थोडं घोळ झाला आहे. म्हटलं काय आलं, तर हे मॅनेजर लोक असतात ना, हे डॅम्बस असतात, एक म्हणजे ना सगळं मॅनेज करत होतं व्यवस्थित. तर काय आलं, ॲक्च्युली चुकून त्याचं नाव दिलं आम्ही, म्हणजे मी येडा असं कळलं होतं ना, चुकून नाव दिलं आहे, त्यामुळे बुकिंग त्याच्या नावावर झालं आहे ना. आणि तेव्हा मला खरंच नाव नव्हतं काय, आता सुद्धा आहे काय मला माहिती नाही, पण आता घरचे तरी ओळखतात मला. तर ते आले तर बुकिंग झालं ना, आता काय करता येईल आपल्याला, मलाच विचारतोय तो. म्हणून काय करता येईल म्हणजे मी करणार आहे ना. नाही म्हणजे आता बुकिंग त्याच्या नाव झालं ना. बरं म्हटलं, म्हणजे थोडक्यात तुम्ही माझा यूज केला असं मला कळलं त्याला. हे तसं नाही रे, आपण करूया ना. म्हटलं नंतर करूया मरूया. तिथं पाकिट देणार आहे. म्हटलं पाकिट बिकिट नको. म्हटलं मला वाईट वाटतं की तुम्ही माझा यूज केलात. म्हटलं मी म्हटलं एकच सांगतो की तुम्ही कोणाची इमोशनशी खेळू नका. काय तर स्पष्ट बोला. तुम्ही बोलला असतात की बॉस आपण करतोय, पण जर तो आला तर तो प्रयोग कर. मी मानसिक तयारी केली असती. म्हटलं स्ट्रगलर आहे बॉस, की माझ्या काही अपेक्षा आहेत. म्हटलं आणि ते ठीक आहे, आता झालं ते झालं, तुम्ही मला कशाला विचाराल ना. म्हटलं त्याने प्रयोग केला, मी बालगंधर्वच्या वाटे रडलो होतो, सगळं झालं. आणि असतं ना, ते स्ट्रगलचा भाग आहे. पण नशीब कसं, मी ना कसं ना आतून बोलतो साला कधीतरी माझा दिवस येणार. आणि बरोबर 2 महिन्याने त्यांचे दिवस खराब आले आणि माझे दिवस चांगले आले. त्यांचा प्रॉब्लेम झाला. त्यांना 3 ते 4 कॉन्ट्रॅक्ट शो आले होते आणि त्यांनी परत काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं. त्यांनी मला फोन केला, कारण माझीच तालीम झाली होती ना, की अरे असंच झालंय तर तू करशील काय. म्हटलं हो करेन ना. म्हटलं मी फक्त माझी एक अट आहे. ते किती घेतात त्यावेळी ते कॅरेक्टर 500 रुपये घेतात, मी 600 रुपये घेणार. म्हटलं येडा आहेस काय, काहीतरी नको गो, नाही करत. मग मला गरजच नाही, त्यांना गरज होती ना. त्यांनी दिले 600 रुपये. ते 4 प्रयोग केले. मी म्हटलं फालतू तर फालतू काम होईल ना, पण कोणतरी एक असेल ना जो माझं काम बघेल. बरं नाही बघितलं, 600 गुणिले 4 24 400 मिळणार मला, संपलं हिशेब. सो असं होतं. आणि काय माहिती ना, मी जेव्हा गोष्टी माझ्यातून घडल्यात ना,
तुम्ही शिकलो की ही गोष्ट आपण नाही करायची बॉस लाईफमध्ये, की हे आपल्यावर घडले, दुसरं आपण नाही, बाकीच्या कोणी करू आपण नाही करायचं. आपलं रात्री जाती झोपताना शांत झोप लागली पाहिजे, आपण कोणाची वाजवलेली नाही हे आपल्याला कळलं पाहिजे झोपताना. सो माझा हा फंड आहे. एक ना बोलता बोलता मस्त वाक्य की जगात 2च प्रकारची माणसं असतात, एक चांगली आणि एक हरामखोर. आपल्या इंडस्ट्रीमध्ये ना कधीतरी ना हे गणित उलटं पडतं. तुम्ही अति चांगले असलात तरी तुमचा फायदा उचलला जातो, तुम्ही अति हरामखोर असलात तरी काम येत नाही. मग कधीतरी मागे पुढे करणं. जे मगाशी एक वाक्य तुम्ही बोललात की भीक मागून मी एक भूमिका घेतली. आपल्या इंडस्ट्रीमध्ये राहण्यासाठी कधी असं झालंय की मन नाहीये एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचं, पण काम पाहिजे म्हणून हो 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 असं केलंय? पुढे नाही केलं. भूमिका गेल्यात हातातून? हो, भरपूर गेल्यात. माझा प्रॉब्लेम काय माहिती आहे, चरबी आहे मला. सॉरी, नाही चरबीच म्हणू शकतो ना याला आपण. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, आता एखादी लायकी नाही पण चरबी आहे ना आपण म्हणतो ना, तशी चरबी आहे मला. पण मी त्याच्यावर काय शोधून काढलं सांगा, मी माझ्या गरजाच कमी करून टाकल्या. मला काय लक्षात आलं, चायला आपलं हे काम करायचं म्हणजे आपलं हे भरायचं आहे ना, हे नकोच आपल्याला, म्हणजे भरायचंच नाही ना आपल्याला. काय भरायचं ना म्हणजे आपला प्रॉब्लेमच नाही ना, म्हणजे आपला खर्च 2 रुपये ना, ते मिळतात आपल्याला 2 रुपये, संपला विषय. मी माझा फंडा काय केला, मी माझ्या गरजा कमी केला आणि त्याला मी क्रेडिट देईन माझ्या बायकोला. ती मी सांगेल त्याच्यामध्ये राहते व्यवस्थित, त्याला प्रॉब्लेम नाही. कारण तुमची बायको जर सरळ नसेल ना, तुम्ही धंद्याला लागलात. कारण ती बोला मला हे पाहिजे, द्यायला पाहिजे ना. पण माझ्या सुदैवाने बायको माझी पोरगी सॉलिड आहेत, त्यामुळे मी त्यांच्या जीवावर आहे आणि मला काही त्रास नसतो. मी रस्त्यावर सुद्धा झोपू शकतो आजही आणि कुठेही राहू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही. पण त्यालाच जोडून माझा एक प्रश्न आहे की जेव्हा अंशुमन विचारे, अन्वी विचारे आणि पल्लवी विचारे यांनी एक युट्यूब चॅनल ओपन केलं, तिने, मी नाही सांगतो का परत, तिने एक युट्यूब चॅनल विचारे फॅमिलीने ओपन केलं, ठीक आहे. बऱ्याच लोकांनी ना सुरुवातीच्या काळात अन्वीला प्रेम दिलं, पण नंतर काय झालं की खूप ट्रोल करायला लागले की हे दोघं मुलीच्या नावावर पैसे कमवतायत, हे मुलीला त्रास देतायत किंवा कशाला सारखं शूट करताय. इतका मोकळ्या विचारांचा अंशुमन जेव्हा बायको आणि मुलीवर येतं तेव्हा कोणताही घरातला पुरुष थोडा घाबरतो, थोडा प्रेशरमध्ये येतो. तेव्हा घरातलं वातावरण कसं होतं आणि कसं हँडल केलं ते सगळं ट्रोलिंग? मी खूप डिस्टर्ब होतो, मी इमोशनल माणूस एकदम. आणि मी म्हणजे रस्त्यावरचा भिकारी जर बासे वाजत असेल ना आणि मला आवडलं तर माझ्या डोळ्यात पाणी येतं, इतका मी इमोशनल आहे. तर हे काय ट्रोल जात मी डिस्टर्ब झालं, म्हणजे बंद कर सगळं फालतू, चल चायले मला नाही आवडत म्हटलं. बायको हे बघ त्यांचं काम आहे ट्रोल करणं, तुला काय प्रॉब्लेम आहे ते मी बघेन काय करायचं. म्हटलं हे मला नाही आवडणार ना, म्हटलं कोणी मला बोललेलं. अरे पण बोलण्याला भूक पडणार आहेत का, तू काळजी करू नको, हे बोलतील गप्प बसतील म्हटलं. त्यामुळे म्हटलं ठीक आहे. मला ना मी काय प्रॉब्लेम माहिती आहे का, मी कोणाच्या अंगावर दगड मारलं जात नाही, कोणी दगड मारलेलं मला सहन होत नाही आणि मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही. मी कसं आहे माहिती आहे का की मी एकदम स्वच्छ माणूस आहे. स्वच्छ म्हणजे धुतल्यात नाही कोणी नसतात, पण स्वच्छ म्हणजे कसा की कोणाच्या फाटक्यात पाय घालतच नाही, कोण माझ्या घातलं मी त्याला सोडत नाही, असा सरळ हिशोब आहे. पण ना काय होतं, आपण फॅमिली म्हटलं तर मी इमोशनल असं मी खूप गडबड होते मग. पण ते सगळं पल्लू हँडल करते. मला किती वेळी ट्रोल केलेलं आहे, म्हणजे हास्ययात्रा सोडलं ना तेव्हा मी माझं इंटरव्ह्यू तर हास्ययात्रा सोडलं, अरे हा मूर्ख आहे रे, ह्याला काय अक्कल आहे, ह्याला कोण विचारत आहे, ह्याला कोण, अरे बरं झालं डोक्याला ताप झाला होता, मी डिस्टर्ब झालो यार, पल्लूला बोलू दे रे, त्यांना तेवढंच पब्लिसिटी पाहिजे. पण मग तिच्यामुळे मी शांत आहे, मी खूप डिस्टर्ब होतो लगेच एकदम, पण तिच्यामुळे ओके आहे, म्हणून मी जास्त भानगडीत पडतच नाही. मग तू काय करायचं ते कर तिकडे. अंशुमन सर, तुम्ही आतापर्यंत खूप विविध विनोदी भूमिका सुद्धा साकारल्यात आणि इतर सुद्धा साकारल्यात, पण भविष्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या भूमिका साकारायला आवडतील आणि कोणत्या कलाकारासोबत काम करायला आवडेल? नाही, कलाकार तर सगळ्याच कलाकार, मग प्रत्येक मला नवीन सुद्धा कलाकार, मला ज्याच्याकडून शिकायला मिळतं ना त्या प्रत्येकावर काम करायला मला आवडतं. पण ना मी फिल्म बघितली होती एक, लाईफ इज ब्युटिफुल, तुम्ही कदाचित ज्याला ऑस्कर मिळाला होता, रॉबर्टो बेनेगनी. तर त्याने जे काम केलं आहे ना, त्याने लाईफची जी हिस्ट्री सांगितली, म्हणजे काय फिलॉसॉफी तितकी ग्रेट आहे ना. तर मला असं वाटतं लाईफमध्ये एकदा तरी असा रोल करायला आपल्याला जमलं पाहिजे. करायला मिळणं आणि जमणं हा पण फरक आहे. तो मिळाला तर जमलं पाहिजे, तो जमला ना तर मग ओके बस, मिसळपाव खायला मोकळा. सर, प्रत्येक भूमिकेसाठी वेगवेगळी मेहनत करत असतात, तर असं कधी झालंय का की एखाद्या भूमिकेसाठी खूपच मेहनत केली पण ती भूमिका प्रेक्षकांसमोर आलीच नाही असं? मी हुतात्मा राजगुरूंवर एक सॅल्यूट टू 733 नावाची फिल्म झाली होती, म्हणजे साधारण 18 वर्ष झाली असतील. तर त्यात मी राजगुरूंची भूमिका केली आणि खरं सांगतो की राजगुरूंबद्दल खरंच आपल्या लोकांना, मराठी माणसाला फार कमी माहिती आहे.
आपल्याला राजगुरू म्हणजे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू एवढंच माहिती आहे. आणि मग जेव्हा ते मी पूर्ण पुस्तक वाचलं ना तेव्हा म्हटलं अरे एवढं मोठं कार्य आहे यांचं. आणि मला मी मोठा ती भूमिका कशी मला सांगतो मला, त्या फिल्मला मी असिस्टंट होतो आणि सगळं ऑडिशन चालायचे आणि मग मी फोटो काढायचो आणि मग पाठवायचो. कोणाचं सिलेक्शन होत नव्हतं. आणि एकदा काय झालं, आमचा फोटोग्राफर होता ना, त्याने माझा फोटो काढला आणि पूर्ण डिझाईन करून बनवला आणि त्याने पाठवून दिला. मलाच माहिती नाही. तू म्हणते अरे हा मस्त, हा कोण आहे, हा कोण, आपलाच अंशुवर म्हणून. तू असे मग त्याने माझं मग ऑडिशन घेतली. मग तो मला रोल मिळाला. पैसे नाही जास्त मिळाले पण ते सोडून द्या, पण रोल मिळाला आणि मी एकदमच एक्सायटेड झालो. मग ते सिरियसली काम करायला लागलो. आपण म्हणतो 6 पॅक, ते 6 पॅक त्यावेळी बनवून झालेत माझे, तर त्याचं कौतुक बितुक काही नाही मला. पण ती भूमिका केली. आता म्हटलं काहीतरी घडणार आणि ती फिल्मच आली नाही. म्हणजे ते प्रोड्युसर ढगात गेले, फिल्म पण ढगात गेली. त्याचं मला खूप वाईट वाटलं. आणि मग असं होतं की बस आपण ठरवतो की असं झालं की असं होईल, तर तेव्हा मला काही असं काय होतं, ती वेळेची गणित वेळेलाच होतात. म्हणजे आता ती काही गोष्ट फेमस होणार असेल ना तर तेव्हाच फेमस होणार ती. आपण काय करू शकतो, प्रयत्न करू शकतो. तर त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा, एवढंच तुमच्या हातात आहे, बाकी तुमच्या हातात काही नाही आहे. ते ठीक आहे, चलतं आहे, कधीतरी आपली वेळ येईल. सह्याद्री वाहिनीवरती एक शो तुम्ही अँकर केला होता, त्याच्यानंतर काही वर्षांनी मी मराठीवरती पण एक शो तुम्ही अँकर केला होता. तर मग त्यानुसार त्या अनुषंगाने आत्तासुद्धा जर कोणते नवीन शो तुम्हाला अँकरिंगला म्हणून आले तर कोणत्या वेगळ्या प्रकारचा शो करायला आवडेल? नाही, कुठलाही. मला अँकरिंग खूप आवडतं. याचं कारण काय माहिती, आणि जास्त करून पब्लिक इंटरॅक्शन असेल ना ते मला जास्त आवडतं. कारण ना मला ना लोकांची गप्पा मारायला खूप आवडतात. मला लोक जाणून घ्यायला खूप आवडतात. म्हणजे मला पूर्वी सवय होती, जेव्हा गाडी नव्हते ना तेव्हा मी ट्रेनने वेळ असेल ना तर मी बोरीला बसायचो, चर्चगेटला जायचो आणि असं बघत बसायचो सगळीकडे, काय करतं, हा काय केलं असेल, याचा काय प्रॉब्लेम झाला असेल, असं बघत, काम नव्हतं ना, बघत बसायचं. आणि ना मला ना मजा यायची, ह्याचा काय लोचायला असणार आपल्या मनातलं मला आवडतं मला. म्हणून अशा प्रकारचे शो मला करायला खूप आवडतं. आणि काय कामं आहेत रे, आपण करत राहायचं, आपण दुसरं काय करणार. कारण मी ठरवलं की असा रोल तोच रोल, आणि तो येईपर्यंत मला दुसरं काम मिळायचीच नाही, असं करून बोलण्यापेक्षा न उमललं बरं. नाही, पण हा विषय चालूच आहे. पण आता सध्याचा हॉट टॉपिक बिग बॉस आहे. हो, बघतो बिग बॉस? बघतो ना. आता जे राडे चालू आहेत ना, पण मी सांगू ना, मला खूप चिडचिड झाली आपल्याच मराठी आर्टिस्टवर. मला जे मराठी तथाकथित जे आर्टिस्ट आहेत सिनियरपासून, म्हणजे आता त्यांचे काय स्ट्रॅटेजी असेल, त्यांचे रूल्स आहेत मला माहिती नाही, पण वर्षा उसगावकर खूप सिनियर आहेत. त्यांचा अपमान होत असताना बाकीचे सिनियर आर्टिस्ट, बाकी तुम्ही हे म्हणतात ते सोशल मीडियाला सोडून द्या, पण आर्टिस्ट लोकांनी स्टँड घेतला पाहिजे बॉस, की तुम्ही बाकी काही बोला पण एक सिनियरिटीचा मान तर राखला पाहिजे. हे काहीच बोलत नाही. तर मला असं वाटलं की बिग बॉस शूट नक्कीच कुठेतरी मोठी असणार आयुष्यात, माणसांपेक्षाही मोठी असणार, माणुसकीपेक्षाही मोठी असणार असं मला वाटायला लागलं. म्हणून भिकाऱ्यासारखं करतायत. काय बोलू शकतो, भिकाऱ्यासारखं. कारण ही लाज घालवण्याची गोष्ट आहे की आपण संस्कारी माणसं आहोत आणि आपण महाराष्ट्र लोक आपण संस्काराबद्दल बोलतो. कुठे गेला संस्कार? बोलायला पाहिजे ना. काय बोल काढून टाकतं, काढूया नाही बॉस, पण आपण माणूस म्हणून चांगले राहू ना लोकांसमोर. केवळ ते ट्रॉफी तर राहण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या लेवलला जाल का? तर स्ट्रॅटेजी आहे ही. स्ट्रॅटेजी मला नाही पटलं, म्हणजे माझं तर मला नाही पटलेलं ही गोष्ट. ऍक्च्युली जेव्हा कमेंट्स पण येत होते तेव्हा पण पॅडी दादा म्हणजे पंढरीनाथ कांबळे यांनी स्टँड घ्यायला हवा होता, कारण का त्यातल्या तर तेच जरा सिनियर किंवा एक पॅडी बोलला म्हणून पॅडीचं नाव घेतलं फक्त. नाही, मी मला पॅडीचाच राग आला. कारण पॅडीने नंतर जाऊन ती कोण तांबोळी कोण आहे तिला ती म्हणतो शाबास, अरे गुड 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 स्ट्रॅटेजी. काय बोलतोयस तू? म्हणजे तुला तिथं राहायचंय का? माणूस म्हणून तू कसा आहेस मग नक्की? मग आम्ही तुला ओळखलाय की नाही हा विषय येतो ना. माझा मुद्दा प्रत्येक वेळेला माणुसकीवर काय येतो, पण माणुसकी आत्ता आपण फार खालच्या लेवलला चाललोय बॉस. माझं म्हणणं की तू प्रगती करा, पैसे कमवा, पण अरे काहीतरी एक एक्सपायरी डेट ठेवा ना बॉस. तुम्हाला काय झोपायचं नाहीये, जगायचं नाहीये की तुम्ही पैसे कमवून ते तुम्हाला माहिती आहे ना, पैसे कमवून फक्त पैसे बघू शकतो, तू खाऊ शकत नाही. खायला डाळभात लागतो तुम्हाला आणि त्याला फार कमी पैसे लागतात. हे पहिले डोक्यात ठेवा. तुम्ही किती वर्षा पदाला गेला तरी जेवणार एवढं, झोपणार एवढाच गादीवर, सोन्याची गादी असली तरीही. हे जोपर्यंत कळत नाही ना माणसाला, आपण आयुष्यात काही नाही करू शकत. हा प्रॉब्लेम आहे आपला. प्रगती ह्याची कन्सेप्टच बदलली आपली, मला कळतच नाहीये. पण अंशुमन विचारे का नाही गेला बिग बॉस मध्ये? माझा तो पिंड नाही बॉस. मी पहिल्या शिवाय घालून बाहेर पडेन करायची. पेशन्सच नाहीत ना. आणि हे असं अरे काय अरे कठीण आहे, भयानक आहे सगळं. म्हणजे माझ्या आकलन शक्तीच्या पुढे आहे सगळं ते कदाचित. पण आता बिग बॉसच्या घरात रील स्टार्सला जे प्राधान्य आहे त्यावर काय मत आहे?
काही नाही, त्यांना वाटत असेल ते आता सी बघा, रील स्टार म्हणा कोणी म्हणा, प्रत्येक मेहनत करून वरती येतो ना, ठीक आहे, त्यांना वाटत असेल त्यांचा फायदा होतो त्यांना घेऊ दे ना. सी जो मेहनत करतो ना त्याला तो चान्स मिळण्याचा हक्कच आहे बॉस. तो रील स्टार असू दे, ॲक्टर कोणी असू दे बॉस. माझं एवढं म्हणतं की जो मेहनत करतो त्याला मिळालं पाहिजे. मग तो हा आहे, ह्याचा काय संबंध येतो? काय संबंध नाही त्याच्यामध्ये. अंशुमन सर, तुम्ही म्हणजे मगाचपासून बोलते त्यावरून असं कळून की तुम्ही खूपच इमोशनल आहात. म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्ही इमोशनल होत आहेत. तर या इमोशनलपणामुळे कधी तोटा झाला का खऱ्या आयुष्यात सुद्धा आणि कामाच्या व्यतिरिक्त? होतो ना, आपण स्पष्ट बोललो की समोरच्याला आवडत नाही ना, आणि त्याने तोटा होतोच. मला पूर्वी फारच घाण सवय होती. माझ्या बायकोने ओरडून शिवाय घालून कमी झालो आता मी. कारण मला घाणची सवय की प्रत्येकाला स्पष्ट आणि खरं सांगायचं. तर खरं आवडत नाही, हा प्रॉब्लेम काय नाही, आता खरं आवडत नाही. मी सांगितलं हे करू नको, हे करू नको. त्याला वाटतं की ह्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, ह्याला ते पाहिजे. अरे मला कशाला पाहिजे? पण आपण इतके इन्सिक्युअर झालो ना की आपल्याला समोरचा माणूस आपला तोटाच करणार असंच वाटतं. कारण ती ट्युनिंगच राहिलेलं नाही आपल्यामध्ये. आपल्या घरात पण बघा ना, एखादं आपल्या वडिलांनी कोणी सांगितलं तर यांना काय कळतंय? अरे त्यांना कळत असं ना बाबा, ते तुझे वडील आहेत. आपला तो घोळ आहे. तर त्याला काय नाही करू शकत. फक्त एवढंच की आता आपणच बदलायला पाहिजे. जसं मी बदललोय थोडं किती बदललं मला माहिती नाही, पण आता माझा फटकळपणा स्पष्टपणा कमी झाला आहे. आता कुठे म्हणजे कसं आहे, मस्त आहे, एवढंच बोलतो मी. माती खाण्यापेक्षा गप्प बसलेलं बरं ना. पण या आधी स्पष्ट वक्तेपणा आणि हा फटकळपणा तुमचा होता. इंडस्ट्रीतली काही मैत्री वगैरे तुटली याच्यामुळे? हां, बऱ्याच वेळ तुटली. पण ती मैत्रीच नव्हती असं मला वाटलं ना. मग ती कशी मैत्री असेल? मला वाटत होतं मैत्री आहे, पण खरं बोलल्यानं तुटत असेल ती मैत्रीच नव्हती ना. सो ठीक आहे. अंशुमन सर, ह्या खूप मुलाखतीच्या सुरुवातीपासून बायकोबद्दल इतकं बोलताय. तिने सांगितलं नाही मी बोलतो. पण आज ह्या क्षणी बायकोबद्दल व्यक्त व्हायचं असेल, वाईट काळात तिची साथ असेल, चांगल्या प्रसंगांमध्ये तिची साथ होतीच, पण वाईट काळात साथ असेल, एक ॲक्टर म्हणून चढउतार येतात, त्या दरम्यानची साथ, आणि आत्ताच्या क्षणी व्यक्त व्हायला सांगितलं बायकोबद्दल, काय? एकच सांगेन, तू नाहीस तर मी कोणीच नाही आहे असं माझं मत. म्हणजे ती आणि अन्वी, मी म्हणतो ना हे माझं जग आहे. म्हणजे मला खरं सांगू, हे काय म्हणजे फिलॉसॉफिकल किंवा मी आता इंटरव्ह्यू देतो म्हणून नाही, ते नसतील ना तर मला काहीही नको आयुष्यात. आम्ही तिघे असलो ना आम्ही कुठे राहू शकतो. कारण माझं जग म्हणजे तयार नाही, त्यांचं जग म्हणजे मी, एवढंच सांगू शकतो. बाकी काय नाही. बाकी सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत फिलॉसॉफिकल, ते आपण पिक्चरमध्ये बोलू शकतो आपण चांगलं. ऐकायला छान वाटतं ते. सर, आम्हाला तुमची लव्ह स्टोरी जाणून घ्यायला आवडेल, काय आहे ती? ॲक्च्युली आमची भेट झाली फिल्मच्या वेळेला. आम्ही एक फिल्म करत होतो जी आलीच नाही. त्याचं नाव होतं आईच्या गावात बाराच्या भावात. म्हणजे नावावरून समजलं असेल तुला. मला नाव ऐकलं ना खचलं होतं तिकडे मी, पण पैसे पण हवे होते ना, त्यात मी अशा नावाची फिल्म केली नसते आयुष्यात. आईच्या गावात बाराच्या भावात अशी फिल्मचं नाव म्हणजे विसरून जा. आणि माहीत नाही आता कारण आम्ही भेटण्यासाठी असेल पण फिल्म मला वाटलं बरोबर आलं नाही तिच्या आईला, नाही तर लोकांनी माझी लय काढली असती. आणि आम्ही फिल्मला पहिल्यांदा भेटलो आणि माझी दुसरी हिरोईन होती एक अंकित, असं काहीतरी नाव आहे, त्यांना मला नक्की नाव मला माहिती नाही. तर दुसऱ्या दिवशी ती पल्लवी आली आणि आमची ओळख नव्हती. तर शेखर फडकेने ते रेफरन्स दिला होता. शेखर फडकेच्या अपोजिट ती होती. आणि पहिल्या दिवशी आमचं शूटबीट झालं होतं माझ्या हिरोईन बरोबर. आणि ती आली तेव्हा माझं काही काम नव्हतं आणि ती जस्ट आली होती. आणि आम्ही ना डोंगरावर शूट करत होतो आणि ब्रेक झाला. आता आम्ही गप्पा मारत ना, एक बोलत असतो नवीन आपण काय केलं, आणि गप्पा मारताना ब्रेक झाला तर तो ब्रेक खाली होता. यार आता खाली कुठं मारायला जेवायला ना, असं झालं ते. मग त्यांनी थोडं काही प्लेट्स वरती आणल्या, तर एकच प्लेट उरली होती. ती बोलली आता एकच काय खाऊया, जेवूया का? म्हटलं काय तर खाऊया काय. आम्ही एका प्लेटमध्ये जेवलो आणि नंतर मग संपेपर्यंत जेवलो. मग नंतर किडे गेले आम्ही मुद्दाम, संपेपर्यंत एकाच प्लेटमध्ये जेवतो. पण असं झालं की आमच्या दोघांचं ते जेवणाचं टिफिन बघून ना डिरेक्टरनं आमची जोडी बदलली. एक दिवस शूट केलं, कॅन्सल केलं, तिला माझ्या अपोजिट केलं आणि त्याला शेखरच्या अपोजिट. मला वाटतं शेखर आयुष्यावर मला शिव्या घालत असेल त्याच्याबद्दल. पण मग आमचं ट्युरिंग जुळलं, मग आमच्या ओळखी वाढल्या आणि मग लग्न वर्षभरात लग्न केलं आम्ही. मग पण ती ॲक्ट्रेस आहे, पण त्याच्याबद्दल ती ॲडव्होकेट आहे आणि खूप हुशार आहे. मीडियामध्ये स्वतःच क्रिएशन करून काय काय करत असते, एडिट करते, सगळं करते ती. मग त्यातला अर्धा पण मला येत नाही, पण पण ही हुशारीच आहे ना. पण आम्ही मस्त आहे. आणि मग अन्वी, ॲक्च्युली मी जास्त खुश, कारण अन्वी तिच्यामुळे मला मिळाली. कारण माझी मुलगी माझ्यासाठी सॉलिड आहे, बाकी काय नाही. सर, त्याच अन्वीकडनं कधी कॉम्प्लिमेंट मिळाली आहे का?
की म्हणजे एखादं काम तिला खूपच आवडलं, अशी कोणती कॉम्प्लिमेंट तिने दिली? ना कॉम्प्लिमेंट आम्ही हाऊस माझी पूर्व नावाचं नाटक करत होतो, संतोष पवार मी. आणि संतोष पवार असं ती आली होती नाटकाला, तर असं गेला, काय कसं वाटलं नाटक? मस्त आहे बोलली ती. कोणाचं काम आवडलं? तुझं फालतू बाबाचं चांगलं असं ते म्हटलं असं बोल नाही ते फालतूच होतं असं बोलली मला. त्यामुळे ती एक कॉम्प्लिमेंट होती की आगाऊपणाचं मला कळलं नाही, पण ती एक कॉम्प्लिमेंट आहे. पण तिचं कौतुक असं आहे की तिने संगीत एकच पहिला पण एका बैठकीत बघितलेलं नाटक आहे. तर म्हणजे आता आय डोंट नो, एवढा लहान वयात समज आहे, कधी जीन्समधून आले असतील माहीत नाही, पण तिचा कल आहे अभिनयात, म्हणजे आहेच ऑब्व्हियसली, पण असं पण मी तिला आणणार नाही इकडे कधी. हा माझी इच्छा नाही. माझी इच्छा तिने छान असं एरोनॉटिक इंजिनियर व्हावं सगळं, अशी माझी इच्छा आहे. म्हणजे पुढचं मला काहीच माहिती नाही, पण माझ्या माहितीला भरपूर ॲड्स आल्या होत्या, भरपूर हॉलिवूडची फिल्म आली होती, पण मी तिला कधीच पाठवणार नाही. 18 वयापर्यंत मी पाठवणार नाही, तोपर्यंत माझ्या हातात आहे. 18 नंतर ती मला नाही विचारलं मी काय करू पण शकत नाही. माझी इच्छा आहे तिने आत्ता तिचं बालपण जगावं, मजा करावी लाईफमध्ये, आणि तिने फक्त मजा करावी, लाईफ कसं एन्जॉय करावं, आणि मग तिने ठरवं. मी तर यायचं असं सांगितलं की बॉस याचे प्लस पॉईंट काय मायनस पॉईंट काय, मग तिचं तिने घेईल. पण माझी इच्छा की तिने टॉपला कोणतं IAS किंवा IPS व्हावं असं मला वाटतं. मला खरंच हे जेन्युइनली हा फार पर्सनल प्रश्न आहे की बाप म्हणून इन्सिक्युरिटी असणं, एकेकी मुलीला इतक्या लवकर नको एक्सप्लोर करूया आपण, म्हणजे तिने एक्सप्लोर नाही केलं पाहिजे 18 वर्षापर्यंत. पण एक कलाकार असो ना की आपला हा वंश पुढे गेला पाहिजे ऍक्टिंग शरीर. नाही असं काय नसतं, वंश काय नसतं. माझ्या मते ना तुमच्यात जर असेल तर कुठूनही येतं. आता माझ्यात कुठे पाठी आमचे माझे वडील कधीतरी काम करायचे, ते हाऊस सगळ्यांकडे असते ना. मी काय सगळं करून आलो, उद्या तरी यायचं तर येईल ना, मी कसं सांगणार त्याला. पण वंश काही नसतं, तुमच्या कर्तृत्वाने मोठे असतात. ते परंपरा हे बी सगळे बोलायला ऐकायला सगळं ठीक आहे. तुमच्या वंशातले किती दिवे बाहेर दिवेला तुम्हाला माहिती असतात ना, तर त्याचा काही संबंध नसतो. वंश मी कर्तृत्वाला मानणारा माणूस आहे, आणि तुम्ही कर्तृत्वाने मोठे व्हा. माझे बाबा असे होते म्हणून मी माती खाल्ली असं करायची गरजच नाही. तर होऊ शकतं ना. आता तुझंच आपण बोलूया, आपण तुझ्या इकडच्या फील्डमध्ये कोणी नसेल, पण या पोझिशनला आलीस ना, म्हणजे तू नाव मोठं केलंस ना, म्हणजे तू कर्तृत्वाने मोठे व्हा, कर्माने मोठे व्हा. कर्म संस्कृती प्रचंड मोठी आहे. बाकी तुम्ही देवाच्या पाया पडू नका, काही करू नका, तुम्ही चांगलं वागा, बाकी सगळं नंतर येतं. आपण धर्मवीर पार्ट 1च्या वेळेला आम्ही तुम्हाला त्या रोलमध्ये बघितलं होतं, तर आता धर्मवीर 2 येऊ घातला आहे, तर आता सुद्धा तुमची महत्त्वपूर्ण भूमिका. महत्त्व नाही, माझं थोडंसं होतं ते पण कट केलं त्या लोकांचे. आई शपथ मला असं बांधायला ना कोण सांगू पण शकत नाही. अरे कट करून टाकलाय शपथ. हा खरंच मी बघितलं, माझं काहीच नाही. मग आता काय फक्त सांगायचं आले फिल्म म्हणून, आपण काय सांगणार, मी पण त्याच्यामध्ये दिसतच नाही. मी मग सेकंड शेड्यूलला शूट केलंय की नाही? मी केलंय, पण राहिलंच नाही ना, काय करणार. त्यामुळे आता काय फक्त सांगायचं फिल्म आले. मला ना फार क्युरियोसिटी आहे, कारण का जेव्हापासून इंटरव्ह्यू सुरू झालाय इतके डाऊनफॉल होण्याचे किस्से आहेत, ते पण ऐकताना ते कधीच तो डाऊनफॉल आम्हाला जाणवत नाहीये. पण त्या काळात माणूस म्हणून, कलाकार म्हणून कधीतरी रडला असशीलच ना? खूप वेळा रडलोय. म्हणजे रडलं म्हणजे काय होतं माहितीये का, की आपण एक सामान्य कुटुंबातली माणसं आहोत, आणि ना आपली मारायला दोघं बसलेले असतात. सो ठीक आहे, पण मग खूप मारून मारून आपल्याला मग आपली सुचते नाही का. म्हणजे सॉरी टू माय तो वर्ड, म्हणजे आपण कणखर होतो, कणखर म्हणजे शब्दाचा घेऊ नका. आपण सगळे होतो, मग आपल्याला काहीच वाटत नाही. मग मी किस्सा सांगतो, तसं नाही. आमच्या शाळेमध्ये एक मुलगा होता, त्याला ना सतत त्याला एकट्याला पडायचे, खूप मारायचे सर. पण नंतर ना तो करत नंतर ना काय नाही रे असं आपण होतो. नंतर मार खाऊन आपण कोड, तसं आपण ना अपमान सहन करून कोडगे होतो. ठीक आहे रे चायला मरते सर, आता मला काही वाटत नाही, कारण आपण निर्लज्ज झालेले असतो. काम केलं तर असं वाटतं अरे यार ठीक आहे सर और कुछ बडा रखा होगा, आपण स्वतःच बोलतो. तर कोणाला माहिती बडा रखा होता की हाय पण नाही, ते पण केलं. चलतंय, होत आहे ते. पण इतक्या म्हणजे आम्ही स्वतः काम करतोय ह्या इंडस्ट्रीमध्ये, इतक्या वर्षांच्या जर्नीमध्ये इतका डाऊनफॉल पॉझिटिव्हली घेणारा कलाकार आम्ही म्हणजे आत्तापर्यंत मे बी इथे असणाऱ्यांनी कोणी नाही पाहिलं. म्हणजे इतकं म्हणजे हसून दुसऱ्यांना तुम्ही इतकं सांगताय,
तर प्रत्येक गोष्टीकडे इतक्या पॉझिटिव्हली तुमचे विचार पण आम्ही इतके 1 तास झाले ऐकतो, इतके सुंदर आणि इतके छान आहेत ना, म्हणजे आमचं दुःख एकदम छोटं वाटतं त्यापुढे. तर मी खूप लोकांचे दुःख बघितलं ऍक्च्युअली. खरं सांगू का, मी अँकरिंग करताना इतकी ग्रेट लोक बघितलेत ना, इतकी ग्रेट म्हणजे ना आपण विचार पण नाही करू शकत. म्हणजे मी अशा बायका बघितल्यात की ज्यांना महिन्याला किती 2-3 हजार मिळत असतील, त्यातले पैसे काढून ते लोकांची मदत करतात ना. आपण कोण आहोत? आपण शून्य आहोत. म्हणून मी अकस नावाचा पुरस्कार पण केला होता सुरू. अकस म्हणजे असामान्य कर्तृत्वाला सलाम. अशा माणसांना जमा करून त्यांना पुरस्कार दिला होता. म्हणजे मी नाही, सॉरी, आमच्या त्या सगळ्या माणसांनी. पण सांगायचा मुद्दा का की ही लोक बघितल्यानंतर आपण शून्य आहोत आणि हे बघितलं पाहिजे. आपण काय होतं म्हणजे आपल्याला लगेच ग येतोच. आपण माणूस आहोत, आपण काय देव नाही. आणि देवाला सुद्धा ग येत असेल ना, म्हणजे मला असं वाटतं. पण तो ग आला ना की लगेच अशा लोकांना बघायचं, आपलं लायकी कळते. आणि मी खरंच सांगतो, म्हणजे हे इंटरव्ह्यू म्हणून नाही, आपण शून्य आहोत. कारण मी इतकी अशी ग्रेट लोक बघितलेत ना. म्हणजे आता आमची एक मनश्री सोमण म्हणून आमच्या ओळखीची मुलगी आहे. नाही विचारला बघायला काहीच नाही, पण ती SBI मध्ये जॉबला आहे. ती उत्तम क्लासिकल गाते, एकमेकांशी तू संवाद करते. तर मला असं वाटलं यार, आपण म्हणतो माझा प्रॉब्लेम आहे, मग हिचं काय, हिने काय करायचं, मग हिचं तर सगळाच प्रॉब्लेम आहे ना आयुष्यात. तेव्हापासून बंद केलं मी सगळं. मी असं बोलणंच बंद केलं, मला प्रॉब्लेम आहे म्हणून. कारण मी बोललो की मला ती आठवते, मग मला माझी लाज वाटते. मग हे करू नका असं मला असं वाटतं. आणि ठीक आहे, प्रत्येकजण त्याच्या कुवतीनुसार, त्याच्या नशिबानुसार तेवढेच पैसे कमवणार. तुम्ही कितीही करा. एक साधं घर सांगतो, आपण पैसे येतात आणि नंतर फटकन जातात की नाही, का जातात? नाही आजारपणाला नसतं, ते तेवढेच तुम्हाला मिळणार असतात. ते रस्ते आजारपणाचे असतात, कुठे खड्डा असतो, हे खड्डे त्यानेच तयार केले असतात आपल्या नशिबाने. मस्त राहायचं, काही प्रॉब्लेम नाही. आपण चालतोय की नाही, ऐकतोय की नाही, बघतोय की नाही, हीच आपली संपत्ती आहे, बाकी काही नाही आहे. आज तुम्हाला पैसे असतील, उद्या नसतील, एवढंच असेल ना फक्त, बाकी काय नाही. भीक मागू. आता माझा मध्ये लॉकडाऊनमध्ये माहिती आहे मेसेज यायचा, अरे यार माझा जॉब गेला यार. म्हटलं मग भीक माग. मी म्हटलं काय बोलतोयस तू? मग काय म्हणजे जॉब गेला ना, मेला नाहीस ना तू, डोळे आहेत, हात आहेत, मग काम कर ना, काहीतरी कर, घरी जेवण म्हणून लोकांना देव. अरे लोकांना खायला पण मिळत नाही. म्हटलं पहिली गोष्ट आयुष्यात तक्रार करणं बंद करा. अत्यंत घाण सवय आहे. माझा कधी प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम आपण स्वतःला देतो असं मला वाटतं. मस्त राहा. पण या प्रत्येक गोष्टीकडे इतकं पॉझिटिव्हली बघण्याचा दृष्टिकोन आईबाबांकडून, अनुभवातमधून कुठून आला? आईवडिलांकडून संस्कार आलेत, पण अनुभवातून जास्त आले. आणि बाकी प्रॅक्टिकल वागायला माझ्या बायकोकडून शिकलो. कारण मी थोडासा प्रॅक्टिकल नाही आहे. मी कसं होतं म्हणजे माझी प्रोडक्शन कंपनीला इव्हेंट्स असतात ना, तर ते व्यवहारामध्ये माती खातो मी. कारण मला कसं ॲक्ट असल्यामुळे ना, ठीक आहे तू घेऊन टाक एवढे पैसे, घेऊन टाक, नाही त्याचे तेवढेच पैसे आहेत, तर ती प्रॉपर मला हिशोबात ठेवते, त्यामुळे मला पैसे येतात असं. आणि अजून एक फक्त सर की तुमच्या कोकणातल्या घरातले जे व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवर टाकता, तुमची फॅमिली, वयोवृद्ध लोकांपासून तुमच्याकडे कपल आहेत, त्यांनी डान्स केलेला व्हिडिओ आहे, तुमच्या काकांनी डान्स केलेला व्हिडिओ आहे. त्या गावातली धमाल कशी असते, एकत्र कुटुंब आहे आणि एकदम छान सुंदर जुन्या पद्धतीचं घर दिसतं त्या व्हिडिओमधून. आता हे आमचं नशीब म्हणायला लागले विचारे फॅमिलीचं, की आम्ही सगळे बॉम्बेमध्ये वेगळ्या ठिकाणी राहतो, पण आमचं एकत्र कुटुंब आहे, एकच चूल आहे. आणि आम्ही सगळे सण म्हणजे गणपती, शिमगा, राखण, देवदिवाळी सगळे आपण कोकणातले असतात ना, सगळ्या सणाला एकत्र जातो. म्हणजे सगळा कोरम आमचा खरा पूर्ण होतो ते गौरी गणपतीला, सगळे झाडून असतात आणि मग तिथे मजा असते. आणि मला एवढंच वाटतं की ही संस्कृती आहे ना, ही कायम जपली जावी. आता पुढे आपण सांगू शकत नाही, आता तरी जपली, आता अजूनपर्यंत जपलेली आहे. माझी आजी आहे म्हणजे मामाकडे, माझी आजी आता ते 100वी चालू आहे. मी कदाचित व्हिडिओ बघितलं असेल. म्हणजे ही संपत्ती आहे. मला नेहमी असं वाटतं की बॉस ही माणसं गेल्यानंतर पुढे काय, आपण फक्त विटा बघणार ना. नशीब आहे आपलं, बाकी काय नाही. माझा प्रयत्न तर असेल, म्हणजे एक दिवस तरी जाणार, भेटायला तर पाहिजे ना बस. जे प्रश्न मला विचारायचे असं ते ऑलरेडी विचारून झाले. पण आता नाटका व्यतिरिक्त अंशुमन विचारे कुठे दिसणार आहे आम्हाला, किंवा अजून काय करायची इच्छा आहे? माझा एक गाण्यांचा प्रोग्राम माझा चाललाय, एक गझलचा कार्यक्रम मी म्हणजे डेव्हलप करतो. एक ऑलरेडी आहे, पण एक गझल, बापू दासरे म्हणून नांदेडचे एक कवी आहेत, गझलकार, त्यांचा एक गझलचा कार्यक्रम मी करतोय. एक छोटी झलक झाली पाहिजे त्याची. हा ते त्याचं नाही, पण गाण्याचं म्हणतेस तू. आवाज कसा लागेल माहिती नाही, पण आता सहन करा, पर्याय नाही तुम्हाला. हा पण ते गायक, मी गायक नाहीये, पण आवड तुला पण आवड असेल ना.
तू कधीतरी अगं पण कधीतरी गुणगुणत असशील की नाही, असं काहीतरी करत असशील ना. खोटं बोलते, गुणगुणत नाही असं होऊच शकत नाही जगात. एक गाणं मला खूप आवडतं, म्हणजे आपली माणसं चित्रपटातलं. नकळता असे कोण मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल देते. कितीदा नव्याने कितीदा हसावे, किती रंग या जीवनाचे पहावे. नकळता असे कोण मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल देते. आवाज बरोबर नाही पण हा सगळा इंटरव्ह्यू या एका गाण्यात आलाय की इतके प्रसंग, इतके डाऊनफॉल आणि हे गाणं अगदीच समीकरण जुळलंय. पण एक ना मज्जाच्या अड्ड्यावर एक गेम आहे ज्याचं नाव आहे, गेम नाही सेगमेंट आहे, बोलून तर बघ. सो मज्जाचा अड्डा आज स्वतःशी बोलण्याची एक संधी देते तुम्हाला. ओके. अंशुमन विचारे ला स्वतःला समजा एखादा सल्ला द्यायचा असेल किंवा एखाद्या व्यक्तीशी बोलायचं असेल आरशात बघून, तर ती व्यक्ती कोण असेल? खूप आहे तरी. माझा एक मित्र आहे, म्हणजे मित्र म्हणण्यापेक्षा मित्र आहे असं म्हणूया आपण. फक्त एवढंच सांगतो तुला की आयुष्यात आपण एकत्र होतो, अजूनही आहोतच, पण काय आलं की थोडंसं एक रेष आली. ती रेष चुकीच्या वागण्यामुळे आले आणि मला असं वाटतं की चुकलं असेल तर एक्सेप्ट करायला शिक. आणि त्यात आपण लहान होत नाही. आणि मला असं वाटतं की आपण ते एक्सेप्ट केलं ना, ती रेष पुसून जाईल. बघ विचार करून एकदा. पण इतका छान मैत्री जपणारा अंशुमन चुकला नसेलच, पण मित्र चुकला. मी चुकलो असेल ना, पण मी चुकलो की लगेच माफी मागतो. मला सवयच नाही, कारण मी माणूस आहे म्हटलं ना. मी चुकलो की एक वेळ 10 वेळा माफी मागतो, कारण मला ते गिल्ट होतं एकदा आतमध्ये. सो असं नाही. आणि 10 वेळा माती खातो, 10 वेळा चुकतो, असं काही नाही. मी तो तुझ्यापेक्षा 50 वेळा जास्त चुकत असेल कदाचित, पण मी 100 वेळा माफी मागतो. पण नाही, पण हा इंटरव्ह्यू अनेक इंटरव्ह्यू मी पाहिलेत, इथे बसलेल्या सगळ्यांनीच पाहिलेत, पण एक थोडंसं म्हणजे माउंस एक्स्ट्रा चढेल, कारण का हा इंटरव्ह्यू मला पर्सनली आवडलाय. कारण याच्यात ट्रान्सपरन्सी फार होती. इथे कोणताही फिल्टर नव्हता की मला हे उत्तर नाही द्यायचं म्हणून मी बनवून उत्तर देतो. जे आहे मनापासून आहे. डाऊनफॉल आला तर आला, प्रोजेक्ट गेले तर गेले, प्रोजेक्ट आले तर आले, लोकांनी ओळखलं तर ओळखलं. पण माणूस म्हणून आज अंशुमन विचारे माझ्या नजरेत अजून 1% छान झालाय. आणि थँक्यू सो मच सगळ्यांकडूनच की इतका छान इंटरव्ह्यू, इतक्या मनमोकळेपणाने आणि प्रत्येकाच्या प्रश्नांची इतकी छान उत्तरं दिली. त्यासाठी थँक्यू सो मच. तुमचा अनुभव काय होता? मलाही मजा आली. आणि मी नेहमी म्हटलं मला माणसांशी बोलायला आवडतं, तुमच्याशी बोलायला आवडलं. आणि आता आपण भेटलो, उद्या कदाचित कुठे भेटू माहिती नाही आपल्याला. भेटलो तर ओळख दाखवा. पण मज्जाच्या अड्ड्यावर आला, मज्जा करून एक छोटस गिफ्ट आहे. म्हणजे घरच्यांची मज्जा आहे म्हणजे आज. स्पेशल आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. इतका छान वेळ दिला. उभा राहू. बसला, आई बसली, उभी होती, असं काही बाहेर पडायचं आणि त्याच्या मध्ये चढायची. ती दाक्षिण्य सुद्धा नाहीये. ती उभी होती, हा बसली, ह्याला काय असं नाही होणार. पण थँक्यू सो मच खरंच. आणि आपल्या दोघांचा वेळ, या सगळ्यांचा वेळ फार छान गेलाय. थँक्यू. पुढे येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी खूप शुभेच्छा. आणि जे नाटक येते त्यासाठी एक्स्ट्रा स्पेशल. येस, थँक्यू. आणि माझं पाहिलं ना मी तुला हे नाटक आता येत आहे. तुम्ही जर पाहिलं नसेलच स्वतःला, त्या नाटकाद्वारे स्वतःला एकदा ओळखण्याचा तुम्हाला चान्स मिळणार आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्री पुरुषांनी किंवा कपल्सनी आपल्या आयुष्यात खूप, आपण कधी ठरवून लग्न करतो, कधी प्रेमात लग्न करतो, पण लग्न झाल्यानंतर सगळे आपल्याला आटेडाळका भाव कळतो, पण तरी एक मजा असते, कारण ते बंधन असतं. सो त्या बंधनाची मजा काय आहे ना, त्यासाठी तुम्ही नाटक बघायला या. पाहिले ना मी तुला, आमच्या ऑगस्टमध्ये ओपन होते, ह्या ऑगस्टमध्ये. खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आज आवर्जून सांगते, विचारे या फॅमिलीचं चॅनल देखील सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी मज्जा गल अंकिता माझ्या संपूर्ण टीम सोबत आणि अंशुमन विचारांसोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय.
मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.